स्पर्धा MPSCने घेऊ द्या, IBPSने घेऊ द्या किंवा TCSने घेऊ द्या, स्पर्धा जरी पारदर्शक झाली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी ती जी स्पर्धा आहे ती पारदर्शक कधीच राहू शकत नाही. कोणी असं पण आहे ज्याचे पॅरेंट्स खूप मोठ्या गव्हर्नमेंट पोस्टवर आहे आणि त्यांच्या मुलांना द्यायला त्यांच्याकडे बेस्ट गायडन्स आहे, आणि कोणी असं पण आहे की ज्याच्याकडे लायब्ररीचे पैसे भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. कोणी असं पण आहे ज्याच्याकडे बेस्ट कोचिंग अवेलेबल आहे, आणि कोणी असं पण आहे जो सेल्फ स्टडी करतोय. कोणी असं पण आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये जो मुंबई पुणे सारख्या ठिकाणी फक्त परीक्षेचा अभ्यास करायसाठी जातोय, आणि कोणी असं पण आहे ज्याला घरी राहून स्वतःची घरची जबाबदारी पार करून अभ्यास करायचा आहे. त्यामुळे स्पर्धा जरी पारदर्शक पद्धतीने पार पडली तरी ही जी कॉम्पिटिशन आहे ही एकसारखी नाही आहे. तर याचं सोल्युशन काय? सोल्युशन एकदम इझी आहे. ज्यांच्याकडे बेस्ट फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्यांना सुद्धा या परीक्षेसाठी मेहनत करावी लागणार आहे. सगळ्या गोष्टी अवेलेबल असेल तर तुम्ही पास होजाल याची गॅरंटी नाही. तर जे डिसएडव्हान्टेजमध्ये आहे त्यांना फक्त एकच करायचं आहे. 2 वर्ष रुथलेसली तुम्ही ज्याही एक्झामचा अभ्यास करताय त्या एक्झामसाठी तुम्हाला 100% द्यावंच लागणार. तरच तुम्ही जे विद्यार्थी ॲडव्हान्टेजमध्ये त्यांच्या पुढे एक पाऊल पुढे राहसाल. जय हिंद, वंदे मातरम.